नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय मल्हार. मी डॉक्टर सचिन झांबरे. आता तळीचा खरा अर्थ, तळी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे, की बाबा तळी कशी भरायची, वर खाली करतो आपण. त्याचा अर्थ काय? तळीचा अर्थ काय? तर हा शास्त्रशुद्ध मी थोडासा ग्रंथांचा अभ्यास केला, त्याप्रमाणे तुम्हाला अर्थ सांगतोय. आता तळी आपण वर खाली करतो म्हणजे तळी म्हणजे काय? तर तांदूळ, हळद, कुंकू, नारळ, फुले यांचं संयोगाने तयार केलं पवित्र अर्पण म्हणजे तळी. लक्षात ठेवा. काही ठिकाणी हे शस्त्राचं प्रतीक म्हणूनही मानलं जातं. काही गावांमध्ये याला पाश म्हणतात, खोबरे तळी म्हणतात, मान तळी असंही म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी नावं आहेत. शक्यतो आपण बऱ्यापैकी एक वापरतो अर्थ की तळी म्हणून. तर ही तळी का? मग याचा अर्थ काय तळीचा? तर आता तळी आपण वरती उचलतो. पहिल्यांदा आपण काय करतो? तळी अशी वरती नेतो. म्हणजे आपण जे तळीचं ताट तळी म्हणतो. म्हणजे जे खोबऱ्याची वाटी भरून, भंडारा भरून आपण जी ताटं म्हणतो ते ताट वरती नेतो, की साधारण अंदाजे म्हणून. तर वरती तळी नेतो म्हणजे काय होतं? तर हे वरती नेणे म्हणजे विजय सूचक संकेत आहे. म्हणजे युद्धातील जे आहे, खंडोबा महाराज आहेत, हे मल्हारी मार्तंड युद्ध देवता आहेत. म्हणजे की त्यांनी मणिमल्लाचा वध केला म्हणून ते युद्ध देवता आहेत. तळी वरती उचलणे म्हणजे देवा तू माझ्यावर कृपा कर, माझे कार्य, युद्ध, संकट, अडथळा हे यशस्वी होऊन दे. ही जयाची याचना आणि शक्तीचं आव्हान म्हणजे ही तळी वरती उचलणे. परत दुसरा अर्थ असा येतो की नवस वचन स्वीकारले आहे याचं प्रतीक. म्हणजे जेव्हा एखादा भक्त नवस करतो देवाला, तेव्हा तो तळी वरती धरून अशी मनोकामना व्यक्त करतो की माझं नवस पूर्ण झालाय. म्हणजे देवा मी नवस करतोय अशी भावना व्यक्त करतो. हे देवा तू माझा नवस ऐक, मी तुझ्यासमोर व्रत स्वीकारले आहे. याला व्रताची सुरुवात किंवा देवालाच दिलेलं वचन असे मानले जाते. म्हणजे देवा मी नवस करतोय का की देव नवस करतोय की बाबा मी असं मी कुळधर्म कुळाचार करतोय, मी तुझी सेवा चालू करतोय म्हणून ते वर उचल मी देवाला प्रार्थना करतोय. आणि अजून तिसरा अर्थ घेतला तर शक्ती ऊर्जा म्हणजे वरच्या दिशेने अर्पण करणे. म्हणजे जी शक्ती असते ती ऊर्जा वरच्या दिशेने अर्पण करणे. धर्मशास्त्र वरती केलेली गोष्ट ह्याला अर्पण म्हणतात. म्हणजे देवतेला शक्तीचं अर्पण, पवित्र विचारांचा संकल्प, संरक्षणाची विनंती. खंडोबा उपासनेत तळी वरती करणे म्हणजे देवाकडून संरक्षण व सामर्थ्य मागणे असा अर्थ. आता अजून जर पुढचा अर्थ असा आपण बघितला तर ताराभाव आणि मनातील परंपरा. म्हणजे दैव माझा संकल्प, देवा माझा संकल्प, माझा मान, माझा आदर हे सर्व तुझ्या चरणी अर्पितो. तळी वरती केली तर देवाला वाहिली जाते म्हणून तिला मानतळी असं म्हणतात. म्हणजे जेव्हा वरती देवाला अर्पण केली जाते म्हणून ती मानतळी म्हणतात. आणि परत जर अजून एक अर्थ बघितला तर व्रताने संकल्प घेतला जातो. याचे चिन्ह म्हणजे व्रत जे आपण स्वीकारणार आहे त्याचा संकल्प घेतला जातो. देवा मी आजपासून तुझं स्वधर्म कुळाचार करतो, तुला काहीतरी मागणं मागतो, मी तुला एखादी गोष्ट अर्पण करणार आहे, माझं एवढं काम होते. म्हणजे असं जे संकल्प घेतो याचं चिन्ह तळीवरती म्हणजे व्रत सुरू करणे आणि तळी खाली म्हणजे व्रत पूर्ण झाले असं होतं. मग तळीवरती का करतात? तर देवाकडून जय, शक्ती, संरक्षण मागण्यासाठी, नव स्वीकारल्याचा संकेत किंवा व्रताची सुरुवात दर्शवण्यासाठी, देवाला जो आहे देवाला जो मान म्हणून तळी म्हणजे देवाला मान म्हणून तळी दाखवण्यासाठी, शक्ती उध्वगामी वरच्या दिशेने अर्पण करण्याची प्रथा म्हणजे तळी वरती करणं. हा तळी वरती करण्याचा अर्थ आहे. म्हणजे तळी जी वरती करतो. आता तळी खाली करण्याचा अर्थ आपण बघू की तळी आपण वर नंतर खाली, वर खाली असं करतो. तर तळी खाली करण्याचा अर्थ असा आहे की तळी खाली करणे म्हणजे देवाला पूर्ण नम्रतापूर्वक समर्पण करणं. खाली करतो म्हणजे देवा मी समर्पण करतो. शास्त्रानुसार व लोकश्रद्धेनुसार त्याचे संकेत असे समजले जातात की अहंकाराचं विसर्जन म्हणजे नतमस्तक भाव. म्हणजे खाली म्हणजे नतमस्तक भाव येतो की खंडोबा महाराज हा क्षत्रियांचा राजा आहे, कुलदैवत मानला जातो. तळी खाली करणे म्हणजे मी तुझा व्रताचार, तुझे मान करणारा, तुझ्या समोर माझं अभिमान मी खाली ठेवते देवा असा संकल्प आहे. म्हणजे देवा मी माझा मान अपमान माझं सगळं जो काय आहे मान अहंकार तो सगळं मी खाली ठेवतोय म्हणजे तळी खाली करणे. दुसरा जर अर्थ बघितला तर वचनपूर्तीचे प्रतीक. व्रत केलेल्या व्यक्तीने जर एखादी मनोकामना केली असेल ती पूर्ण झाल्यावर तरी खाली करणे म्हणजे तरी खाली काढणे म्हणजे किंवा वचन पाळणे. मी व्रत पूर्ण केले
कर्तृत्व पूर्ण झालं असा त्याचा अर्थ घेतला जातो. आता तसा अजून एक अर्थ असा केला की तळी खाली ठेवणे म्हणजे तुमचं धन, तुमचं शरीर, तुमचं कार्य, तुमचं सामर्थ्य हे देवाच्या चरणी अर्पण करणं, की देवा माझं तन, माझं धन, माझं सर्व मी तुझ्या चरणी अर्पण करतो आहे. शेवटी करता कविता तू आहे, सगळं तुझ्या चरणी ठाई आहे. तुझ्या चरणी अर्पण केले की तू मला आशीर्वाद देणार आहे, हा त्याचा असा अर्थ होतो. परत मर्दानी अजून एक अर्थ असा की मर्दानी आणि कार्य युद्ध सूचक संकेत म्हणजे खंडोबा हा युद्ध देवता असल्याने तळी खाली करणे म्हणजे युद्धातील विजय देवाच्या नावावर समर्पित करणे. काही ठिकाणी तळी ही शक्तीचे प्रतीक असल्याने तिला खाली ठेवलं जातं. शक्तीचा उपयोग योग्य मार्गाने करण्याची शपथ घेतली जाते. याचा अर्थ की बाबा तळी आपण खाली ठेवतो. म्हणजे बघा किती सुंदर अर्थ किंवा ते धर्मशास्त्राने किती सुंदर समय सुश्रुता सांगितली. या तळी म्हणजे तळी वर खाली करणे म्हणजे बाबा आम्ही नवस करतोय, आम्ही तुझा संकल्प करतोय, धर्म करतोय, ह्याचं प्रतीक म्हणजे वर करणं. म्हणजे आणि अजून एक अर्थ सांगतो की तळी वर करणं म्हणजे देवा तुझा नवखंडामध्ये तुझा जय जय करतो, सदानंदाचा येळकोट म्हणजे तुझा येळकोट म्हणजे पूर्ण नवखंडामध्ये तुझा जय जयकार झाला पाहिजे. आणि खाली केलं म्हणजे पूर्ण खाली पृथ्वीवरती पातामध्ये सगळीकडे तुझा जय जयकार, म्हणून असं पण केलं तर हा एवढा सुंदर अर्थ सांगितला आहे. येळ म्हणजे हा कन्नडी शब्द आहे. येळ म्हणजे 7 आणि कोट म्हणजे 7 कोटी असा अर्थ आहे. 7 कोटी म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा फक्त येळकोट जय म्हणला तर तुम्हाला 7 कोटी 1.25 कोटी जप केल्याचं पुण्य सुद्धा मिळतं, असं सुद्धा अर्थ सांगितला जातो. अशा प्रकारे येळकोट जय मल्हार हा म्हणजे याच्यामागे दडलेला अर्थ आहे, ह्या तळीमागे दडलेला अर्थ आहे असं सांगितलं जातं. धन्यवाद.